बऱ्याचदा स्पोर्ट्स इंजुरी किंवा जिम इंजुरी हा विषय खेळाडूच्या आयुष्यात असा असतो की एकदा जर एखादी इंजुरी झाली तर खेळाडूंना सुपरफिशियल असेल, छोटीशी असेल तर खेळाडूंना ठीक आहे. पण जर एखादी इंजुरी थोडीशी मेजर असेल तर बऱ्याचदा खेळाडूंना असं वाटतं की ही ऑपरेशन करणंच गरजेचं आहे का? तर नाही मित्रांनो, असं नसतं. एक ग्रुप ऑफ इंजुरीज असा असतो की ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ एखादा टेंडन फाटला आहे किंवा एखादं मिनिस्कस फाटलं आहे आणि हे पार्शल फाटलं असेल, म्हणजे पूर्ण फाटलेलं नसेल, तर हे आपल्याला रिजनरेटिव्ह थेरपी करून बऱ्यापैकी ह्या जखमा भरून काढता येतात. उदाहरणार्थ आपण प्लेटलेट्स वापरतो, ग्रोथ फॅक्टर वापरतो, म्हणजे पेशंटचं स्वतःचं ब्लड काढून त्याच्यात हिलिंग फॅक्टर्स किंवा ग्रोथ फॅक्टर्स त्याच्यात सेंट्रिफ्यूज करून बाजूला काढतो आणि जो भाग दुखलेला आहे किंवा पार्शियल टिअर झालेला आहे, इंज्युअर झालेला आहे, त्याच्यामध्ये युज्युअली सोनोग्राफीमध्ये बघून, आजकाल छान सोनोग्राफीचे मशीन्स आहेत, त्याच्यामध्ये तो भाग बघून त्यामध्ये हिलिंग फॅक्टरचं इंजेक्शन केलं जातं आणि हे बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स आपल्याला मिळताना दिसत आहे. त्याच्यामुळे पार्शियल टिअर्स किंवा मिनिस्कल टिअर, टेंडन छोटासा अर्धा फाटलेला आहे, खूप स्प्रेन आहे, लवकर बरा होत नाही आहे, अशावेळी ह्या ज्या इंजुरीज असतात ह्या ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट किंवा PRP किंवा रिजनरेटिव्ह थेरपी आपण म्हणतो, याला खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देताना आपल्याला दिसतात. त्यामुळं टेन्शन घ्यायची फार आवश्यकता नाही आहे. आपलं स्पोर्ट्सचं जे करिअर आहे किंवा जिमचं जे करिअर आहे ते आपल्याला फास्ट सुरू करता येतं.